नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज बनवलेली आहे चिवीची भाजी आणि कोणाकोणाला चिवीची भाजी आवडते मला कमेंट करून सांगाल नक्की. चिवीची भाजी तर मला खूप जास्त आवडते, म्हणजे मी अशीच कोरडीच खाऊ शकते, त्याला फक्त तेल टाकून असं वगैरे. आणि जेवायला आली होती इथे, तर जेवायला बघते तर काहीच नाही, म्हणजे फक्त कोरडी भाजी आणि पोळी ठेवलेली आहे. मुलांनी आधी जेवण केलेलं होतं, वरण भात सर्व संपवला, थोडा जास्त लावावं लागेल नेक्स्ट टाईमपासून. आणि इथे संध्याकाळची वेळ होती, मला बनवायचे होते अप्पे. आणि अप्पेचं असं काही डाळ वगैरे भिजून होती टाकली, तर म्हटलं रव्याचे अप्पे बनवते. तर कारण काही खूप दिवस झाले असे बनवलेच नव्हते अप्पे वगैरे हे ते, तर म्हणून मग चला म्हटलं अप्पे बनवते. आणि हो, 2-3 दिवस ब्लॉग आले नाहीत. खूप जणांचे क्वेश्चन्स होते, म्हणजे कमेंट वगैरे करत होते सर्वजण, पण सॉरी त्यांचे रिप्लाय पण करणं नाही झालं. म्हणजे काय करू म्हटलं, त्यापेक्षा आपण व्हिडिओमध्ये सांगून देईल मी तुम्हाला की काय झालं होतं. अद्विकला बरं नव्हतं. अद्विकला त्या दिवशी काय झालं, मी व्हिडिओ टाकणारच होते, तर अद्विक बाहेर गेला. आणि अद्विकचं काय झालं की बाहेर गेला आणि त्याला लागले ऊन. मग थोड्या वेळाने त्याचं पोट पण दुखायला लागलं आणि नंतर मग त्याला उलट्या पण व्हायला लागल्या. तर ह्या सर्व गोष्टींमुळे म्हणजे माझं काय म्हणतात आपल्या व्हिडिओमध्ये लक्ष राहिलं ना कोणत्याच गोष्टीमध्ये. तर त्यामुळे मी व्हिडिओ शूट पण नाही करू शकली ना व्हिडिओ एडिट करू शकली. तर म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला नाही. आता नंतर रेग्युलर व्हिडिओ येतील. तर आता हा व्हिडिओ सध्या बघून घ्या. म्हटलं आता थोडं बरं वाटत आहे त्याला, आणि त्याचं ते पोट दुखणं वगैरे थोडं कंट्रोल झालेलं आहे. त्याला ORS वगैरे देणं सुरू होतं, मेडिसिन सुरू होतं, त्यामुळे त्याचं व्यवस्थित झालेलं आहे. आता मुलांना बरं नसलं ना तर इच्छा पण होत नाही, म्हणून मग काही केलं नाही. आता बरं वाटत आहे, तर म्हटलं चला आपल्या कामाला लागूया. तर हे सर्व व्हेजिटेबल्स कट करून घेतले, जे पण मला पाहिजे होते. जसं कॅप्सिकम पाहिजे होतं, आपलं काय म्हणतात त्याला शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हे अशा गोष्टी जे पण पाहिजे आहे तुम्हाला आवडते ते तुम्ही टाकू शकता. तर मी एवढंच कट केलं. आणि वेगवेगळ्या कलरची शिमला मिरची असली तर ते पण छान लागते, म्हणजे दिसायला छान दिसते, लागायला काय. आणि मी तेल टाकलं, तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं आणि थोडंसं परतून घेतलं ह्या सर्व भाज्यांना. आणि नंतर मग त्यामध्ये रवा टाकला. आणि रवा टाकल्यानंतर मग दही, मीठ हे सर्व त्या रव्यामध्ये घालून आपण थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे, म्हणजे अर्धा तास तरी किंवा 15 मिनिट तरी ॲटलिस्ट ठेवून द्यायचं आहे. तो रवा यांना पूर्ण सर्व गोष्टी ओढून घेतो, म्हणजे जसं की दही वगैरे आहे किंवा थोडं हे होते, सॉफ्ट होतो तो. आणि नंतर मग आपले आप्पे छान फुगतात. आणि त्यामध्ये सोडा पण घालायचा थोडा, सोड्याने छान ते आप्पे फुगतात आणि काय म्हणतात त्याला क्रिस्पीसुद्धा बनतात. तर अशा प्रकारचं आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं आहे. आणि बॅटर जास्त पातळ नाही करू द्यायचं ना जास्त घट्ट नाही करायचं आहे. मीडियम असं कन्सिस्टन्सी असली पाहिजे. माझे थोडं पातळ झालं होतं, नंतर मग मी त्याची कन्सिस्टन्सी बरोबर केली. आणि पहिल्यांदा काय झालं की मी आप्पे पात्र जे आहे ते दुसरं यूज केलं, त्यामध्ये सुद्धा गडबड झाली, म्हणजे त्यामध्ये चिटकायला लागलं होतं. खूप दिवस झाले त्या आप्पे पात्रामध्ये बनवलंच नव्हतं काही, म्हणून मग त्यामध्ये पण चिटकायला लागला. आणि नॉनस्टिकचं पण काय होते की आता मला एक कास्ट आयरनचं आप्पे पात्र घ्यायचंच आहे लवकर, बीडचं म्हणतात ना ते. पण आता हे माझ्याकडे नॉनस्टिकचं आहे, तर हेच मी यूज करते. म्हणजे 2 नॉनस्टिकचे आहे ॲक्च्युली, एक मोठा आहे नॉनस्टिकचा आणि एक छोटा आहे. तर पहिल्यांदा मी हे यूज करायला लागले. तर त्यामुळे काय झालं की ह्याची बहुतेक क्वालिटी थोडी हे असेल. पहिल्यांदा चांगले व्हायचे याच्यामध्ये अप्पे. आता मी खूप दिवस झाले ठेवलेलं होतं ना, हे यूजच नव्हतं केलं, त्यामुळे याच्यामध्ये अप्पे चिटकले होते. पहिल्यांदा होऊ शकतं ते बॅटर थोडं पातळ झालं होतं, त्याच्यामुळे पण होऊ शकतं, काय माहिती काय झालं. मग मी हे अप्पे पात्र साईडला ठेवून दिलं. पहिलं जर टाकलेलं होतं त्याच्यामध्ये ते तसंच राहू दिलं. मग दुसरं आप्पे पात्र काढलं माझं, मी नेहमी यूज करते ते, आणि त्यामध्ये बनवायला लागली. तर त्यामध्ये खूप छान झाले आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झाले आणि टेस्टीसुद्धा झाले मस्त. इतके छान लागत होते. आणि इन्स्टंटवाली भूक जी आहे ना, म्हणजे आपल्याला संध्याकाळी वगैरे भूक लागते ना, तर त्यावेळेच्यासाठी खूप छान आहे. आणि मी ऑइलिंग वगैरे केलेली होती ना आज, तर मग मी हेअर वॉशसुद्धा केलेला होता. आणि मुलांना भूक लागली होती, म्हटलं चला हे अप्पे बनवून देते. आणि नंतर मग माझी मैत्रीणसुद्धा आली होती, तर मग तिने आम्ही सर्वांनी अप्पे खाल्ले. हे बघा आता अशा प्रकारे चिटकले होतं याला हे अप्पे. तर हे निघतच नव्हते. मी किती वेळ ट्राय केलं, मग शेवटी याच्यावरचं हे भांडं उचलून ठेवून दिलं साईडला आणि हे भांडं यूज करायला लागलं. आणि हो, मला असं वाटलं नंतर पातळ झालं होतं ना, मग मी त्याच्यामध्ये रवासुद्धा घातला आणि आणखी थोडा वेळ ठेवला, म्हणजे ते रवा ओढून घ्यायला पाहिजे सर्व काही व्यवस्थित, म्हणजे पाणी वगैरे. मग आणखी थोडा वेळ ठेवल्यानंतर तर छान वाटत होते, मस्त क्रिस्पी, इतके छान आणि टेस्टी झाले होते. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित होतील. आणि तसे पण आता मी बॅटर टाकलेलं नव्हतं, म्हणजे ते डाळ वगैरे किंवा तांदूळ वगैरे टाकलेले नव्हते, म्हणून मग याचं बनवलं. नाही तर मग डाळ तांदूळाचे जर बनवले ना, ते पण खूप छान होतात. तर ते तर जरा जास्तच चांगले होतात यापेक्षा. आणि हे इन्स्टंटमध्ये चांगले आहेत, असं नाही आहे किंवा आता भूक लागलेली आहे तर
करून खायला छान आहे ते. आणि याच्यासोबत मी शेंगदाण्याची आणि ते शेंगदाण्याची हे तर नारळ तर नव्हतं माझ्याकडे, शेंगदाण्याची चटणी बनवली मस्त. आणि शेंगदाण्याची चटणी बनवायला काय, शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याचे साल काढायचे, बस त्याच्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे, मीठ टाकायचं, थोडी साखर टाकायची त्याच्यामध्ये, आणि दही टाकू शकता, आणि मिरची 1-2 मिरच्या टाकायच्या, बस शेंगदाण्याची चटणी तयार. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तडका लावू शकता त्या शेंगदाण्याच्या चटणीला. तर मी शेंगदाण्याच्या चटणीला तडका नव्हता लावला, मी याला तडका लावला होता आप्यांना, तर त्याच्यामुळे मी शेंगदाण्याच्या चटणीला वगैरे तडका लावला नाही. तुम्ही लावू शकता शेंगदाण्याच्या चटणीला सुद्धा तडका. बस आपले आप्पे रेडी आहे. तुम्ही सुद्धा या खायला, मी पण खाते, माझी मैत्रीणसुद्धा आलेली होती, ती पण खाणार. आज तुम्हाला तिला दाखवू नाही शकले, कारण कधी कधी म्हणजे काय होते, ती जास्त कम्फर्टेबल नाही राहत व्हिडिओमध्ये यायला, म्हणून मग जास्तीत जास्त तिला शूट करण्यात येत नाही म्हणून. तर नाहीतर भेटत राहतो आम्ही, असं काही नाही. अचानकच रात्रीला पाऊस सुरू झाला, खूप जोरात असा, आणि विजा कडकडायला लागल्या. आणि बघू शकता तुम्ही किती जोरात पाऊस सुरू आहे. तर या पावसाने आमचं एक नुकसान पण केलं. आमचं जे मोठं झाड आहे ना, ते पूर्ण मुळापासून निघालेलं होतं, पण आम्ही कसं बसं त्याला लावून दिलं. तुम्हाला समोर दाखवतेच की काय प्रॉब्लेम झालेला होता. आम्ही काय झालं की इथे पाऊस सुरू होता, सर्वजण आतमध्ये होते, बाहेर स्ट्रीट लाईट थोड्या वेळाने गेली होती, त्यामुळे मग आम्ही आतमध्ये बसलो होतो, आणि घरातली सुद्धा लाईट थोड्या वेळाने चालली गेली होती. मग जेव्हा लाईट वगैरे आली ना, त्यावेळेला दिसलं की पूर्ण झाड हे पडलेलं होतं खाली, आणि ते झाड असं तुटून नाही पडलं, पूर्ण मुळापासून निघालेलं आहे. आणि हे जे आहे ना, आम्ही असे ह्या कॅऱ्या केलेल्या आहेत, या कॅऱ्या आतमध्ये नाही आहेत, म्हणजे पूर्ण आतमध्ये नाही आहेत, असे ते ही माती ही पूर्ण आतपर्यंत नाही आहे, म्हणजे मुळापर्यंत. तर हे आम्ही पूर्ण टाईल्स वगैरे लावून घेतली होती, त्याच्यानंतर नाही, म्हणजे टाईल्स नंतर लावल्या गेले, फ्लोरिंग जेव्हा केलं होतं ना, त्याच्यावर हे केलेलं आहे, आणि त्याच्यावर आतमध्ये माती टाकलेली आहे, म्हणजे त्याच्यामुळे हे वरवरच आपले यांचे मुळं राहतात, त्यामुळे हे एकदम मुळापासून निघू शकलं नाही. तर एवढं मोठं झाड मुळापासून पडणं शक्यच नव्हतं, जर हे मातीत एकदम बुडात असतं तर हे झाड लावताच आम्हाला हे झालं. आणि मग हे झाड मी पकडून ठेवलं, यांनी हे पूर्ण त्याला बांधून टाकलं त्या पाईपांना वगैरे, आणि नंतर मग ते व्यवस्थित झालं. तर आता हे असं व्यवस्थित दिसत होतं, पण नंतर ते वायराने वगैरे बांधायला लागलं. आणि थोडा म्हणजे एकदम आम्ही शॉकच झालो होतो पहिल्यांदा. तर हे बाहेर आले ना, तर यांना दिसलं, मग यांनी मला बोलवलं, आणि नंतर मग मला बोलवल्यानंतर मग मी यांना हेल्प केली, आणि हे झाड आम्ही बांधून टाकलं. आता ते थोडं मूळ पकडायला लागेल छान, म्हणजे असं पक्कं व्हायला लागेल, आणि होऊ शकते ते व्यवस्थित, कारण ते बांधलेलं आहे म्हणून. नाही बांधलं असतं ना, त्याला तसंच ठेवलं असतं ना, कारण एवढं तर भारत तसाच राहिलाही नसता म्हणा. नेक्स्ट डे यांनी इथे भाज्या वगैरे आणल्या होत्या, म्हटलं चला ह्या फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण पालेभाज्या होत्या, ह्या हिरव्या पालेभाज्या काही, आणि आपलं बाकीच्या अशा भाज्या म्हणजे एकत्र आणल्या होत्या 8 दिवसाच्या पूर्ण. तर म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देते. काही क्लीन करायच्या होत्या त्या क्लीन करून घेतल्या, आणि ज्या तशाच ठेवायच्या होत्या, म्हणजे जसं की पालेभाज्या आहेत त्या तर क्लीन करून ठेवू शकत नाही, तर मग सडून जातील, म्हणून मग त्या तशाच ठेवल्या. आणि पालेभाज्या तर लवकरच यूज होतील, आणि बाकीच्या भाज्या मग आठवडाभर मला हळूहळू मग मी त्याची भाजी बनवत राहणार. एक दिवस फ्रीजसुद्धा क्लीन केला होता, पण रात्रीला केला होता, तर तो काही शूट करू शकले नाही. फ्रीज पण खूप हे झालेला होता, खराब झालेला होता. आणि हो, खूप दिवसाचं तुम्ही पण बोलत आहे की ते डोअरच नाही मिळत आहे, म्हणजे ते फ्रीझर आहे ना, ते फ्रीझरच मिळत नाही आहे आम्हाला त्याचं, आणि ते पूर्ण फ्रीझरचं चेंज करायचं आहे. म्हणजे फ्रीझर तर चांगलाच आहे, पण त्याचा डोअर चेंज करायसाठी ते पूर्ण फ्रीझरच चेंज करावं लागेल. आणि खूप जण म्हणत होते की ते फ्रीज चेंज कर, तर फ्रीज चेंज करण्यासारखं माझी इच्छा नाही आहे फ्रीज चेंज करायची. मेन म्हणजे तो फ्रीज असा जास्त जुना नाही आहे, इथे या घरात राहायला आला होता, त्याच वेळेला घेतला होता. मला माहिती नव्हतं की नंतर आता जास्त लागणार म्हणून, तर त्यामुळे तो फ्रीज एवढा घेतला गेला होता. आता ते डबल डोअर इकडचं तिकडचं म्हणजे काय म्हणतात त्याला, वॉर्डरोब स्टाईलमध्ये आलेले आहेत. तर माझी खूप इच्छा आहे घ्यायची, पण काय करता, इतकं छान फ्रीज आहे. आणि मेन म्हणजे फक्त तेवढंच की काय फ्रीझरचं झाकण तुटलेलं आहे, आणि ते पण असं तुटलं की एकदा फ्रीझरमध्ये बर्फ खूप जास्त जमा झालेला होता, आणि यांनी ते ओढून काढलं असंच. तर त्यामुळे ते खूप म्हणजे ते हातातच आलं होतं पूर्ण. काही दिवस आम्ही ॲडजस्ट केलं, पण ते पूर्णच मग काढून टाकलं. आणि आज आहे संडे, तर संडे स्पेशल मेनू तर बनणारच होता, म्हणजे असं नेहमी नाही बनत, पण म्हटलं चला खूप दिवस झाले बनवलेला नाही आहे, म्हणून मग नॉनव्हेज बनवणार होतो. तर यांना म्हटलं नॉनव्हेज धुवून द्या, आणि मी मटण खात नाही, म्हणजे मटण मी फिश पण नाही बनवत, मटण पण नाही बनवत. एक चिकन आहे ते मी बनवते,
आणि ते खूप छान बनवते. तर बस चिकन बनवत होते इथे. आणि खूप जण मग काय होतं की चिकनची रेसिपी मी आधी शेअर करायची, जर तुम्हाला पाहिजे असेल तर आधीचे ब्लॉग बघून घ्या. एकच चिकन रेसिपी मी त्याच रेसिपीने बनवते नेहमी चिकन. मला आणि घरच्यांना माझ्या हातचं चिकन खूप आवडतं, तर त्यामुळे मग मी चिकनच खाते फक्त, त्यामुळे मग हे चिकन आणतात माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आणि आम्ही मग बनवतो. मुलं पण थोडेफार खातात, जास्त नाही, आणि जास्त रस्सा वगैरे खातात. तर त्याच्यामुळे जास्त इथे यांनी धुवून दिलं होतं मला. मी म्हटलं चला मी बनवून देते. आणि खूप जणांचं काय होतं की मग कोणी नॉनव्हेज खात नाही, तर मग रेसिपी शेअर केली तर त्यांना प्रॉब्लेम होतो कधी कधी, म्हणून मग पूर्ण काही असं डिटेलमध्ये रेसिपी शेअर केली नाही. आणि ज्यांना पण प्रॉब्लेम असेल चिकनसोबत किंवा नॉनव्हेजसोबत तर त्यांनी स्किप करून टाकायची ही रेसिपी, म्हणजे समोर तुम्हाला बघायला मिळणार नाही म्हणून. तर बस इथे मी मसाले जे होते आपले ते मस्त भाजून घेतले तेलामध्ये. चिकन मसाला टाकला, आपले जे पण ड्राय मसाले आहेत ते टाकले, आणि नंतर मग जे चिकन आहे ते असं मी काही उकडून वगैरे घेतलं नाही यावेळेला, नाहीतर मग मी उकडून घेते साईडला, ते मेथी वगैरे हे ते थोडं पालक वगैरे इथे टाकून. आणि नंतर यावेळेला उकडल्यानंतर डायरेक्टच केलं होतं. असं पण बनवते आणि तसं पण बनवते, असं 2 पद्धतीने बनवते. म्हणजे एकच पद्धत तर एकच आहे, फक्त कधी कधी उकडते कधी कधी नाही उकडत असं म्हणून. तर यावेळेला कच्चंच टाकलं होतं. तर बस बनवलं इथे आणि छानपैकी मस्त आम्ही डिनर केलं. तर चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते गाईज. नवीन छानशा ब्लॉगमध्ये भेटते तुम्हाला. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.